नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार भूषण सुरेश राणे यांनी प्रचाराला गती दिली आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहे. आरोग्यविषयक अडचणी, दवाखान्यांची गरज, आर्थिक मदत किंवा तात्काळ मदतीचा प्रश्न असो, रात्र असो किंवा अपरात्री नागरिकांनी फोन केल्यास भूषण राणे तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतीसाठी पुढे येतात, अशी नागरिकांमध्ये विश्वासाची भावना आहे. समाजकार्याची ही परंपरा पुढे नेत भूषण राणे आज प्रभाग क्रमांक 29 मधून उमेदवारी करत आहेत. यापूर्वी त्यांच्या मातोश्री रत्नमाला सुरेश राणे या नगरसेविका होत्या. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवत राणे कुटुंबाने प्रभागातील नागरिकांशी घट्ट नाते निर्माण केले. केवळ राजकीय नव्हे तर कौटुंबिक जिव्हाळ्याने नागरिकांना आपलेसे करत त्यांनी संपूर्ण प्रभागाला एक मोठे कुटुंब बनवले. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज प्रभाग क्रमांक 29 मधील शिवपुरी चौकातील श्रीकृष्ण चौक येथे भव्य चौक सभेचे आयोजन करण्यात आले. या चौक सभेत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार भूषण सुरेश राणे यांच्यासह दीपक सुधाकर बडगुजर, छाया देवांग आणि योगिता हिरे उपस्थित होते. सभेदरम्यान विकास कामे, मूलभूत सुविधा, नागरिकांच्या दैनंदिन समस्या आणि भविष्यातील विकासाचा आराखडा यावर भर देण्यात आला. हिरे या मंडळाचे सरचिटणीस प्रवीणजी सोनवणे, प्रशांतजी कोतकर या मंडळाचे अध्यक्ष, महिला अध्यक्ष छायाताई परिवार, या चौकातील ज्येष्ठ रंबा काका शेलार, डोंगडे काका आणि समोर उपस्थित असलेले माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि युवा मित्रांनो, खरं तर वेळ खूप झाला आहे, जास्त वेळ घेणार नाही. फक्त तुम्हाला सर्वांना एकच सांगतो का येत्या 15 तारखेला कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता भारतीय जनता पार्टीच्या अ गटाचे उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर, ब गटाच्या उमेदवार डॉक्टर योगिताताई अपूर्व हिरे, क गटाच्या आमच्या भगिनी छायाताई दिलीप देवांग आणि ड गटाचा मी भूषण सुरेश राणे, आम्ही चारही उमेदवारांना भरघोस मतांनी तुम्ही निवडून द्या. कारण जेव्हा या प्रभागात काम करत असताना भाऊ या प्रभागात एकही रस्ता आपण शिल्लक ठेवलेला नाही. स्ट्रीट लाईटची कामं केली, या वॉल कंपाऊंडचं काम केलं. भाऊ अनेक टवाळखोर या गेटने मधून घुसायचे आणि या गेटने बाहेर पडायचे. या चौकाची मागणी होती का ह्या गेट इथं आम्हाला बंद करू. भाऊ असं गेट बसवलं तर एकच माणूस निघत, तो गाडी घ्यायचा, तिकडून गाडी घ्यायचा, तिकडं बाहेर पडायचा. मग गेट असं बसवलं का एकच माणूस निघेल, गाडीचा तर विषयच नाही, 4 माणसं पण घुसणार नाही. तेव्हापासून इथून ज्या रायडर जायचे ते रायडर बंद झाले. हा एकमेव त्रास या चौकाचा होता आणि तो आपण सर्व मायबाप जनता ही कायम आपल्या पाठीशी राहिलेली आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना मी एक विनंती करतो, 15 तारखेला मतदान आहे, पण 14 तारखेला मकर संक्रांत आहे. 14 तारखेला तिळगुळ वाटायचं, 15 तारखेला कमळाचं बटन दाबायचं आणि त्या तो जो गोडवा आहे तिळाचा तो 15 तारखेला मतदान रूपी करून 16 तारखेला त्याची अजून वृद्धी करायची. एवढंच बोलतो. आम्हाला चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करा ही तुम्हाला सगळ्यांना कळण्याची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने प्रभाग 29 मधील राजकीय वातावरण अधिकच तापले असल्याचं चित्र पाहायला मिळतं. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको.